बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौज मजा सुरू असल्याच्या चर्चा आहेत। कारण नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार आणि मंत्र्यांचा मुक्काम आहे। शासकीय बंगले, आमदार निवास असूनही लक्झरी हॉटेल्सची निवड का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। तर शासकीय बंगले, आमदार निवास मंत्री आमदारांना का नकोयत असा प्रश्न आता विचारला जातोय। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना ही उधळपट्टी का असे प्रश्न नागरिक उपस्थित करतात। हिवाळी अधिवेशन नागपुरात भरलेलं असताना बंगल्यांची सोय असतानाही मंत्री आमदार हे हॉटेल्समध्ये राहतात। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, आपण पाहतोय हिवाळी अधिवेशनासाठी या अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आमदार आणि मंत्र्यांचे बंगले, निवास हे अगदी चकाचक करण्यात आले होते, त्यावरही खर्च करण्यात आला होता। मात्र असं असतानाही हे आमदार आणि मंत्री 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हा अधिवेशन जे आहे ते 14 डिसेंबरपर्यंत असणार आहे। अशातच जे बघितलं असेल तर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जे आहे ते महिनाभरापासून आहे ते रवी भवन असेल, आमदारांचे बंगले असतील, त्यासोबत शासकीय जे काही बंगले असतील जिथे मुक्कामी मंत्री करतात हे संपूर्ण जे आहे ते सजवण्यात आलेले होते, ते डागडुजी करण्यात आली होती, रंगोटी करण्यात आली होती। मात्र अशातच जे आहे ते आमदार असतील, मंत्री असतील, त्यासोबत संधी अधिकारी यांनी जे आहे ते नागपुरातील लक्झरी हॉटेलमध्ये जे आहे ते मुक्काम आहे। सध्या मी बघू शकता की मी सध्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये, या ठिकाणी जर बघितलं असेल तर अनेक मंत्री जे आहेत त्या ठिकाणी मुक्कामी आहेत। नावांची मी लिस्ट घेऊ शकतो। यामध्ये बघितलं असेल तर दत्तामाव भरणे असेल, त्यासोबत संजय शिरसाट असतील, विरोधी पक्षातील अनेक नेते जे आहेत त्या ठिकाणी आहेत, वरुण सरदेसाई असतील, आदित्य ठाकरे याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। यासोबत बघितलं असेल तर असे अनेक जे नेते आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते थांबले आहेत। संधी अधिकारी या ठिकाणी आहेत। लक्झरी गाड्यांची आपल्याला संपूर्ण इथे फौज एका अर्थाने दिसत आहे आणि 100 कोटीपेक्षा जास्त खर्च जे आहेत ते शासकीय बंगल्यावर करण्यात आले। मात्र जे मुक्काम आहे ते या लक्झरी हॉटेलमध्ये केले आणि त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रात दुष्काळ झाला। एकंदरीत शासकीय तिजोरी खाली असताना लक्झरी हॉटेलचा जो सहारा आहे या संपूर्ण नेत्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा प्रश्न विचारणार। कारण की एकीकडे शेतकरी शेतकऱ्याला या संपूर्ण याच्यात नुकसान होत आहे आणि त्यामुळे लाखो रुपये खर्च देऊन जे आहे ते या ठिकाणी जे आहेत ते आमदार असतील, मंत्री असतील, या ठिकाणी मुक्काम करतात आणि त्यामुळे अशा हॉटेलची गरज काय भासते हा या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो। कारण की सार्वजनिक बांधकामाने 100 कोटीपेक्षा जास्त जे आहेत ते खर्च रवी बंगल्यावर केले। आपण जर बघितलं असेल तर अध्यक्षाच्या बंगला सर, यासोबत अनेक मंत्री आहेत, मंगलप्रभात लोढा आहे, यांच्या बंगल्यावर जर बघितलं असेल तर लाखो रुपये खर्च करण्यात आले आणि अशातच जर बघितलं असेल तर हे संपूर्ण मुक्काम जे आहेत मंत्री आमदार आहेत हे लक्झरी हॉटेलमध्ये करतात। या निमित्ताने प्रश्न उपस्थित होते। दरवर्षी अधिवेशन होत असतात, मात्र अधिवेशनमध्ये जर बघितलं असेल तर आमदार अगोदर जे आहेत ते रवी भवन असेल, आमदार निवासमध्ये राहत होते, मात्र आता चक्क आमदार हे लक्झरी हॉटेलमध्ये राहायला लागले, लक्झरी गाड्यांमध्ये आता फिरवू लागले। त्यामुळे या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहिती।